एक्सप्रेस वेनं जाणार पुणे ते मुंबई. समृद्धी महामार्ग. समृद्धी पुढे तिकडे पुण्याहून मुंबई जायचं बरोबर. पुण्याहून मुंबई जाणार ना. पुण्याहून मुंबई एक्सप्रेस वेनं जाणार ना तुम्ही. पायी पण मग हायवे सोडून कसं जाणार. नाही, हवे सोडून हायवेनच जाणार रस्त्यात. आता रस्त्यात जे गाव आहे ते गावातली मंडळी पण गावातली मंडळी सोबत सामील होणार. गेल क्वेश्चन कर अक्षय. आज तुम्ही पत्रकार परिषद घेत आहे. काय नेमकी तुमची मागणी आहे, कशासाठी पत्रकार परिषद झाली आणि आंदोलनाचं काय. जे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. दिनांक 17 जून 2026 रोजी पुणे ते मुंबई पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर याचा समारोप म्हणून महाराष्ट्र दिनांक 24 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. कारण की अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झालेला आहे. इतर राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झाले, आपल्याकडे झालं नाही. आता सरकारला काय तुमचा इशारा असेल. आमचा इशाराने आमची विनंती सरकारला की लवकरात लवकर उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी. आम्हाला या 59 जातीला न्याय मिळावा म्हणून आम्ही दिनांक 24 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. किती बांधवांचा सहभाग आहे. 70 ते 80 हजार समाज बांधव जालना शहरातून निघणार आहे जिल्ह्यातून. 23 तारखेला लॉंग मार्च कुठून कुठपर्यंत राहणार. पुणे ते मुंबई. सचिन भाऊ साठे अण्णाभाऊचे नातू आणि अण्णाभाऊच्या कुटुंब पण सुद्धा या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रातला मातंग समाज या आंदोलनामध्ये या पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी होत आहे. मी जालन्यातून 16 ला, पुन्हा 17 ला.